कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल गुरुवर्य शंकरराव कानिटकर या पुरस्काराने सन्मानित। गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी शिवाजीनगर पुणे या ठिकाणी गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला। प्रतिवर्षीप्रमाणे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार यंदाच्या वर्षी कोहिनूर ग्रुपचे सर्वेसर्वा तसेच खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना देण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण, क्रीडा, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रामध्ये कृष्णकुमार गोयल यांचे मोठे योगदान आहे। याच कार्याची दखल घेत त्यांना गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार कृष्णकुमार गोयल यांना राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात येणार होता, पण काही कारणास्तव ते उपस्थित नव्हते। पण त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावून कृष्णकुमार गोयल यांचे कौतुक केले। या कार्यक्रमाचे आयोजन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे यांनी केले। या कार्यक्रमास नितीन करमळकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, श्यामकांत देशमुख, प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे तसेच सुरेश तोडकर व एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात। आदरणीय कृष्णकुमार गोयलजी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जे सेवाभावी मार्गावर ते आपल्या कर्तृत्वाने एक एक पाऊल पुढे चालले आहेत, ईश्वरा त्यांना अजून ऊर्जा दे, शक्ती दे, भरभरून आशीर्वाद दे। कोणता देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती गुणसंपन्न आहे यावर आता जगामध्ये त्या त्या देशाचं आकलन आणि मूल्यांकन केलं जाते आहे। लहानपणी मला नेहमी वाटायचं, शिक्षक जेव्हा सांगायचे की इंग्रज आपला कोहिनूर हिरा घेऊन गेले तेव्हा मनास कसं चुकल्यासारखं वाटायचं। पण जेव्हा कृष्णकुमार गोयल सारखे सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सत्कार होतो तेव्हा नेहमीच माझ्या मनात एकच भाव येतो की गोऱ्यांनो, तुम्ही तो निर्जीव कोहिनूर घेऊन गेले, पण आमच्याकडे कृष्णकुमार गोयल सारखे कोहिनूर आहे। आज आवश्यकता आहे ती समाजामध्ये काही चांगलं देणाऱ्या व्यक्तींची, आणि कृष्णकुमार गोयलजींनी आपल्या आयुष्यात पुण्याच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये जो चांगुलपणा वाढावा यासाठी कार्य केलं। आज आपण त्यांना पुरस्कृत करतोय, गौरव करतोय। खरोखर आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला अत्यंत वेगळा मोलाचा दिवस। मी कधी स्वप्नातही सर विचार केला नव्हता की गुरुवर्य कानिटकर ज्यांनी 90 वर्षापूर्वी प्रोग्रेसिव्हचं बीज लावलं आणि त्याचं एवढा मोठा वटवृक्षात रूपांतर आपल्या कुटुंबाने केलं। आपण गेली 30 वर्ष 92-94 साली जेव्हा आपण उतराळ घेतली आणि तेव्हापासून 60 कॉलेजेस आणि 62 कॉलेज आणि वेगवेगळ्या शाखा आणि 60,000 विद्यार्थी, 60,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं सोपं नाही। आणि आज जवळजवळ 4,000 आपल्याकडे स्टाफ सुद्धा आहे। 94 ते 2024 आणि पुढची 5 वर्ष असा आपला एकंदरीत आहे। पुण्याच्या क्षितिजावर खरं म्हणजे फार मोठं काम आपण केलंय सर। या कॉलेजमध्ये माझी मुलगी तर बसलेली शीतल गुप्ता, ती आपलीच विद्यार्थिनी आहे, ती मुद्दाम आलेली आहे आणि तिच्या ॲडमिशनसाठी मी आपल्याकडे आलो होतो, आपल्या घरी आलो होतो, मला आठवतंय। आणि माझी इच्छा होती की तिने मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं, त्यामुळं माझं आणि आपलं नातं, आपल्या संस्थेचं नातं हे फार जुनं आहे। आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्याने दिला जाणारा पुरस्कार आज मला प्रदान केला जातोय। हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहे असं मला वाटतं। आजवर सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रीडा या विविध क्षेत्रामध्ये माझ्यापरीने योगदान देत असताना त्या कार्याचा गौरव
या रूपाने होत आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे. बऱ्याचदा पुरस्कार किती मिळतात यापेक्षा पुरस्कार कोणता मिळतो आणि कोणाच्या नावाने मिळतो या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व असते. काही वेळेला पुरस्कारच इतका महत्त्वाचा असतो की ज्याने आपला मोठा सन्मान होत असतो. पण आज मला ज्या पुरस्काराने सन्मानित केले आहे तो तसाच मोठा सन्मान करणारा पुरस्कार आहे अशी माझी भावना आहे. एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा सत्कार हा आपल्या संस्थेमध्ये होत आहे. गुरुवर्य शंकरराव कानेटकर यांनी संस्था 34 साली स्थापन केली आणि शंकरराव कानेटकर फक्त शिक्षण क्षेत्रातच काम करत नव्हते, तर पुण्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आमचा ठसा उमटवला होता. पुणे नगरपालिकेचे ते 20 वर्ष सभासद होते आणि 1 वर्ष अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि सतत ते अपक्ष म्हणून निवडून आले. तरी एके वर्षी काँग्रेस पक्ष आणि काकासाहेब गाडगे आणि जेधे साहेब यांनी त्यांना नगरपालिकेचा अध्यक्ष केलं. त्यावेळेस महानगरपालिका नव्हती आणि शिक्षण क्षेत्रातलं फार मोठं काम केलं. पहिल्यांदा नानावाडा या शाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आज 20 वर्ष काम केलं. VRS घेतली आणि त्यानंतर आपल्या संस्थेची स्थापना वयाच्या 46व्या वर्षी केली. आता मी इतक्या कार्यक्रमाला इथे आलो आहे, पण अतिशय म्हणजे त्यांचं एक वेगळंच स्थान आहे. मला परवा आपल्या आवतडे आहेत ना, अशोक आवतडे मला भेटले होते. मला सांगितले एका वेळेला किती कामं कमीत कमी वेळात करून दाखवायची हे डॉक्टर एकबोटेंकडनं शिकायचं. असं वेगवेगळे गुण, सगळे वेगवेगळे गुण ऐकतो मी त्यांचे प्रत्येक वेळेला. आणि त्याच ग्रेसनी, त्याच एलाननी, त्याच रुबाबानी हे 94पासून आता किती आपण 30 वर्ष झाली की आता. आणि काही म्हणजे हे खरंच कितीही दशकं त्यांचं जे म्हणजे जी त्यांनी जी हे दिली आहे म्हणजे कमिटमेंट दाखवली आहे संस्थेच्या प्रगतीसाठी. मला वाटते हा अनेक दशकं, अनेक शतकं मला असं वाटतं की त्यांची आठवण ही या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यातून राहणार आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पद्धतीने वहिनी आहे तिथे. आणि मग 1885मध्ये कॉलेज झालं, एल्फिन्स्टन कॉलेज, आणि तिथून मला असं वाटतं की शिक्षणाला चांगल्या प्रकारे गती देण्याचं काम अनेक लोकांनी त्या काळामध्ये केलं. वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण संस्था अस्तित्वात आल्या. आपल्या साधारणपणे SP कॉलेज, शिक्षण प्रसारक मंडळी असेल, गरवारींचं कॉलेज असेल, गरवारी कॉलेज, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. नंतर त्या व्यतिरिक्त त्या भागामध्ये विशेषतः कॅम्प आणि या भागामध्ये शिक्षण देण्याचे वाडिया इन्स्टिट्यूट, वाडिया कॉलेज अस्तित्वात आलं. आणि त्या साधारणपणे 1934 साली या भागामध्ये आणि विशेषतः जेव्हा अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर फर्ग्युसन कॉलेज आहे, अशा एका ताकदवान कॉलेजच्या तेवढंच तुल्यबळ चांगलं शिक्षण देण्याचा विचार करून शिक्षक लोकांनी एकत्रित येऊन ही संस्था निर्माण केली. आणि मला आनंद आहे की त्या गुरुवर्यांचं कुठंतरी स्मरण म्हणून हा पुरस्कार समाजामध्ये जे चांगले काम करणारे आहेत त्यांना दिला जातो. आणि आजच्या या पुरस्काराचे सन्माननीय मानकरी जे आहेत ते आपले कृष्णकुमार गोयल आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आज गुरुवर्य शंकरराव कानेटकर पुरस्काराने जे आहे कृष्णकुमार गोयल सरांना सन्मानित करण्यात आले. आपल्यासोबत स्वतः माणसातलं कोहिनूर म्हणून ज्यांची ओळख आहे असे कृष्णकुमार गोयल सर आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्हाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. वयाच्या 17व्या वर्षी देखील तुम्ही अटके पार झेंडे लावतात, काय सांगाल? नाही, आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की गुरुवर्य शंकररावजी कानेटकर यांच्या नावाने दरवर्षी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. आणि आज पण खूप दिग्गज लोकांना, म्हणजे बालाजी तांबे असतील, रघुनाथरावजी माशेलकर असतील, विजयजी भटकर असतील, सुशीलकुमार शिंदेजी असतील, असे एकमेकापेक्षा एक दिग्गज लोकांना हा पुरस्कार दिला. आणि त्या
स्थानामध्ये आपण जाऊन बसलो की काय त्या रांगेत, असं मला आजच्या या निमित्ताने भास होतोय. आणि खरोखर मी प्रोग्रेसिव्हचे मनापासून त्यांच्या सर्व कार्यकारिणीचे डॉक्टर गजानन एकबोटे साहेब, ज्योत्स्नाजी एकबोटे या सर्वांचं मनापासून मी आभार मानेन की हा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी दिला. आणि माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण म्हणता येईल हा, असा मला भास होतोय. आणि खूप लोकांचं प्रेम या ठिकाणी मिळालं. आणि खरं म्हणजे हा पुरस्कार मला नसून माझ्याबरोबर या वेगवेगळ्या सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सहकार असेल किंवा क्रीडा असेल, या सर्व क्षेत्रामध्ये माझ्याबरोबर जे काम करणारे जे लोक आहेत त्यांना हा पुरस्कार मी अर्पण करतो. आणि त्यांच्या या पुरस्कारामुळे एक नवीन ऊर्जा परत एकदा मिळाली आहे. 70 वर्ष जरी झालं असेल तर नवीन काम करण्याची उमेद आणि जे काही समाजासाठी जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल त्या दृष्टीने या पुढच्या काळात मी प्रयत्न करणार. सर, खरं तर आज मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी उपस्थित राहणार होते. काही कारणास्तव आले नाही, पण त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. या ठिकाणी तुमच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी एक आनंद व्यक्त केला की जो माणूस बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो तो या ठिकाणी आपण पाहू शकतो की सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा, शैक्षणिक या सर्व या क्षेत्रांमध्ये सहभागी आहे. सरांनी तुमचं कौतुक केलंय, आज पुरस्कार भेटलाय, त्याबद्दल देखील कौतुक केलंय. काय सांगाल? मी सुधीर भाऊंचं मनापासून आभार मानतो. खरोखर सुधीर भाऊ हे महाराष्ट्राचं असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं भाषण असं असतं की ते मनापासून बोलत असतात आणि ते ऐकवतच राहावं नेहमी असं वाटतं. दिलखुलासपणे त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्या पद्धतीने ते बोलत असतात. आज त्यांनी आमचं बरंच खूप कौतुक केलं, म्हणजे आमच्याविषयीची बरीच माहिती त्यांना होती असं मला याच्यावरून दिसतंय. आणि खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि त्यांच्या भाषेतनं, त्यांच्या एकंदर वक्तृत्वावरनं असं जाणवत होतं की ते फक्त शरीराने इथे नव्हते पण मनाने 100% इथं होते आणि फार उत्स्फूर्तपणे या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी आपल्या कार्याचं कौतुक केलं. खरोखर मी भाग्यवान स्वतःला समजतो. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही देखील एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहात, आज देखील तुम्हाला शिक्षण संस्थेने सन्मानित केले. या पिढीला तुम्ही काय आव्हान कराल, कशा पद्धतीने या शिक्षणामध्ये तुम्ही सहभागी व्हा, काय शिकायला मिळते त्यांना? माणसाचं जे जीवन आहे ना ते शिक्षणामुळे प्रगल्भ होत असतं आणि घडत असतं. जेव्हा आपले शिक्षण, आपण शाळेत असो, कॉलेजला असो, उच्च शिक्षणामध्ये असो, प्रत्येक शिक्षक हे मनापासून तुम्हाला शिकवत असतात. आणि जो काळ ज्यासाठी आहे त्यासाठी तो घातला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर माणूसच, शिक्षणच हे माणसाची मूल्य जागृत करत असतो, सामाजिक कार्याची आवड निर्माण करत असतो. शिक्षक श्रमदान घेतात शाळेमध्ये, ते श्रमदानमधलं कार्य काय होतं की वर्ग साफ करा म्हणजे काय, स्वच्छता ठेवा म्हणजे समाजासाठी काहीतरी करा. आणि हे सर्व मोठं शिक्षण हे शिक्षण शेतातच आपल्याला मिळू शकतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपण जे आपल्यासाठी करतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना बालपणापासून आपल्या मनात असली पाहिजे, तरच मला वाटतं एक चांगला नागरिक तो होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. दरवर्षी आम्ही आमच्या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृत्यर्थ एका महान व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरव करत असतो. त्यावेळेला कृष्णकुमारजी गोयल यांनी जे सर्व क्षेत्रामध्ये आपले एक यशस्वी काम केलेलं आहे, बांधकाम क्षेत्र असेल, बँकिंग असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज कानिटकर सरांचा जो नावाने दिलेला पुरस्कार आहे तो दिला. मला खूप त्याचा आनंद आहे. आणि अतिशय योग्य व्यक्ती आम्ही या पुरस्काराच्या निमित्ताने निवडली असं मला वाटतं. त्याचं कारण असं की समाजाची निर्लेसपणे सेवा करणाऱ्या व्यक्तींचा कुठेतरी गौरव केला पाहिजे अशी भावना संस्थाचालकांची आहे. त्याचे 2 फायदे असतात. एक तर लोकांना त्यांचं कार्य समजल्यानंतर त्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि ज्या व्यक्तीचा आपण पुरस्कार देऊन गौरव करतो त्या व्यक्तीलाही पुढच्या त्यांच्या भावी कामासाठी एक ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून आजचा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा असतो. आणि कृष्णकुमारजी गोयल, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांना आज पुरस्कार देण्यात आला. मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री आहेत आणि एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून मुनगंटीवारांचा परिचय महाराष्ट्र राज्याला आहे. त्यांच्या हस्ते आणि माझे मित्र डॉक्टर नितीन करमळकर आणि सिद्धार्थ शिरोळे आमदार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला गेला. हा एक फार महत्त्वाचा आणि योगायोगाचा क्षण आहे. आणि संस्थेच्या इतिहासात असे जवळपास 30 पुरस्कार आम्ही आत्तापर्यंत दिलेले आहेत. तर त्यामध्ये हा आजचा पुरस्कार होता.
आणि तो अतिशय उत्कृष्टपणे पार पडला, याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. सर, सुधीर मुनगंटीवार साहेबांनी देखील कृष्णकुमार गोयल सरांचं खूप जास्त कौतुक केले. सामाजिक, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये सरांचं मोठं योगदान आहे. यामागे देखील नाट्य संमेलन झालं, तेही गाजलं. 100वे नाट्य संमेलन होतं. कसं पाहते या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे? आज त्यांनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचं योगदान हे प्रत्येक क्षेत्रात आहे आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि की आपण इच्छा व्यक्त केली आणि आपण एक जिद्द बाळगली तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. वास्तविक बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती हा सांस्कृतिक क्षेत्राचा काय संबंध आहे असं म्हणून ती बाजूला होईल. परंतु 100वे नाट्य संमेलन अगदी एवढं यशस्वीपणे नुकतंच त्यांनी पिंपरी चिंचवडला पार पाडलं. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगलं योगदान खडकी शिक्षण संस्थेतर्फे ते देत आहेत. पुणे फेस्टिवल असेल आणि आता मध्ये जो पुस्तक मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं काम त्यांनी केलं. असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवलेले आहेत आणि ज्या ज्या व्यक्तींना संस्थांना मदत लागते त्यांना ते निस्वार्थीपणे मदत करत असतात आणि लो प्रोफाईल ठेवून ते काम करत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे दुसरं. आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व समाजापुढे यावं आणि त्यांचा गौरव आपण करावा यासाठी हा पुरस्कार आम्ही दिला आणि खरोखर त्यांचं योगदान फार मोठं आहे. पुणे शहरातलं सगळं सांस्कृतिक जीवन हे अशा व्यक्तींमुळं चालू आहे व्यवस्थितपणे, असं मला म्हणावंसं वाटतं.